सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। आली आली व गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई आई उधग तुळजा माई तुळजा भवानी अंबाबाई आई उधग तुळजा माई तुळजा भवानी अंबाबाई आली आली व गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई खुशीन गोंधळाला आली रे तुळजा भवानी माझी तुळजा भवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली रे तुळजा भवानी माझी तुळजा भवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली रे तुळजा भवानी माझी आली आली व गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई आई उधग तुळजा माई तुळजा भवानी अंबाबाई आई उधग तुळजा माई तुळजा भवानी अंबाबाई आली आली व गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई हातीच्या कुडाची माझी साधी झोपडी बसायला नव्हती घरात फाटकी घोंगडी घुमान भुईवर बसली रा तुळजा भवानी माझी आली आली व गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई आई उधग तुळजा माई तुळजा भवानी अंबाबाई आई उधग तुळजा माई तुळजा भवानी अंबाबाई आली आली व गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई कृष्ण तेलाचा दिवा मी आता लावला निवद देवीला भाजी भाकरी पावला आवडीन गुळ पाणी प्याले रा तुळजा भवानी माझी आली आली व गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई आई उधग तुळजा माई तुळजा भवानी अंबाबाई आई उधग तुळजा माई तुळजा भवानी अंबाबाई आली आली व गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई भवानी मी तुझा भक्त खरा भवानी मी तुझा भक्त करा अग भवानी मी तुझा भक्त खरा भवानी मी तुझा भक्त करा भूत्या जोगती नाते नाचती भक्तीची पारडी सांभाळ डुग डुग ज्ञान रथाचा धरा आता ज्ञान रथाचा धरा कवडीच्या माळा घालून गळा कवडीच्या माळा घालून गळा मागू जोगवा जरा मागू जोगवा जरा अग येळ्याला धावून आले रा तुळजा भवानी माझी आली आली व गोंधळाला गोंधळाला आई
मला न कळले, तुला न कळले, मला न कळले, कसे प्रीतीचे धागे जुळले, कसे प्रीतीचे धागे जुळले, तुला न कळले. ते डोळ्यांचे पहिले मिलन, ते पहिले स्मित ते संवेदन, शब्दाहून ते गोड मुखेपण, शब्दाहून ते गोड मुखेपण, कसे कळे ते फूल उमलले, तुला न कळले, मला न कळले, तुला न कळले, मला न कळले, कसे प्रीतीचे धागे जुळले, तुला न कळले. थोडी लज्जा थोडी भीती, ओढ अनावर आतुरताती, थोडी लज्जा थोडी भीती, ओढ अनावर आतुरताती, कशी जागली हृदय प्रीती, कशी जागली हृदयी प्रीती, कसे मनातून गीत उजळले, तुला न कळले, मला न कळले, तुला न कळले, मला न कळले, कसे प्रीतीचे धागे जुळले, तुला न कळले. स्पर्शला जरा होता पहिला, काळ थांबून उभा राहिला, स्पर्शला जरा होता पहिला, काळ थांबून उभा राहिला, कणा कणातून वसंत फुलला, कण कणातून वसंत फुलला, तुम्ही कुणाला कसे जिंकले, तुला न कळले, मला न कळले, तुला न कळले, मला न कळले, कसे प्रीतीचे धागे जुळले, तुला न कळले. हवलदार, माझ्या कुलपाची चावी हरवली, कोतवाल तुम्ही डायरीत ही केस नाही लिहली, कोतवाल तुम्ही डायरीत ही केस नाही लिहली, हो माझ्या रंकेची किल्ली हरवली, कोतवाल तुम्ही डायरीत ही केस नाही लिहली, कोतवाल तुम्ही डायरीत ही केस नाही लिहली.
परिमळ दुर्वाशेंदुर शमीपत्रे लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे अष्टहि सिद्धी नवनिधी दैसी क्षण मात्रे जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती तुझे गुण वर्णाया मज कैची स्तुती जय देव जय देव तुझे ध्यान निरंतर जे कोणी करीती त्यांची सकल ही पापे विघ्ने ही हरती वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती सर्व ही पावुनियंती भवसागर तरती जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती तुझे गुण वर्णाया मज कैची स्तुती जय देव जय देव शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी कीर्तितयांची राहे जोवर शशितरणी त्रैलोकी ते विजयी अद्भुत हे करणी गोसावी नंदन रतनाम स्मरणी जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती जय देव जय देव पहाटे तांबडे फुटावे पहाटे तांबडे फुटावे तसे कुणाला शब्द सुचावे पहाटे तांबडे फुटावे पहाटे तांबडे फुटावे तसे कुणाला शब्द सुचावे पहाटेच तांबडे फुटावे कधी शुभ्र आभाळ बोलते कधी मनाशी तेच दाटते कधी शुभ्र आभाळ बोलते कधी मनाशी तेच दाटते कधी मृगाचे जलद भरावे कधी मृगाचे जलद भरावे तसे कुणाला शब्द सुचावे पहाटेस तांबडे फुटावे पहाटेच तांबडे फुटावे घरटे पडलेल्या पक्षाने लगेच सावरल्या पंखाने घरटे पडलेल्या पक्षाने लगेच सावरल्या पंखाने झाड नवे शोधित फिरावे
झाड नवे शोधित फिरावे, तसे कुणाला शब्द सुचावे, पहाटे तांबडे फुटावे, पहाटे तांबडे फुटावे. शहरामधुनी मधल्या रात्री, कुणी निघोनी गेल्यावरती, शहरामधुनी मधल्या रात्री. रस्त्याने सुनसान पडावे, रस्त्याने सुनसान पडावे, तसे कुणाला शब्द सुचावे, पहाटेस तांबडे फुटावे, पहाटेस तांबडे फुटावे, तसे कुणाला शब्द सुचावे, पहाटेस तांबडे फुटावे, पहाटेस तांबडे फुटावे. पहाटेस तांबडे फुटावे, पहाटेस तांबडे फुटावे, तसे कुणाला शब्द सुचावे, पहाटेस तांबडे फुटावे, पहाटेस तांबडे फुटावे, तसे कुणाला शब्द सुचावे, पहाटेस तांबडे फुटावे. कधी शुभ्र आभाळ बोलते, कधी मनाशी तेच दाटते, कधी शुभ्र आभाळ बोलते, कधी मनाशी तेच दाटते, कधी मृगाचे जलद भरावे, कधी मृगाचे जलद भरावे, तसे कुणाला शब्द सुचावे, पहाटेस तांबडे फुटावे, पहाटेस तांबडे फुटावे.
सावरल्या पंखाने, घरटे पडलेल्या पक्षाने लगेच सावरल्या पंखाने. झाड नवे शोधित फिरावे, झाड नवे शोधित फिरावे, तसे कुणाला शब्द सुचावे. पहाटेस तांबडे फुटावे, पहाटेस तांबडे फुटावे. कुणी निघोनी गेल्यावरती शहरामधुनी मधल्या रात्री, कुणी निघोनी गेल्यावरती शहरामधुनी मधल्या रात्री. रस्त्याने सुनसान पडावे, रस्त्याने सुनसान पडावे, तसे कुणाला शब्द सुचावे. पहाटेस तांबडे फुटावे, पहाटेस तांबडे फुटावे, तसे कुणाला शब्द सुचावे. पहाटेस तांबडे फुटावे, पहाटेस तांबडे फुटावे. सरदार आम्हाला काय कुणाची भीती, सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती, सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती. सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती.
वेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव झुंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देशापायी सारी विसरू माया ममता नाती देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती पूर आम्ही तर दार आम्हाला काय कुणाची भीती
मुरलीचा आला हो आवाज मुरलीचा आला. जलवंतीची मंजुळ गाणी जलवंतीची मंजुळ गाणी नादतिया खळखळातुनी येई लहर यमुनेला कशी येई लहर यमुनेला आवाज मुरलीचा आला हो आवाज मुरलीचा आला. नाद ब्रह्मीचा भान हरपता नाद ब्रह्मीचा भान हरपता जीवा शिवाचे एक रूपता जीवा शिवाचे एक रूपता अंतन पार सुखाला मग अंतन पार सुखाला आवाज मुरलीचा आला हो आवाज मुरलीचा आला. हा बासरीवाला आला हा बासरीवाला आला आला पित गोड सुराला आवाज मुरलीचा आला आवाज मुरलीचा आला. तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी. सकल ही देव सभेसी आले सकल ही देव सभेसी आले मथे शुभ गौरी बैसली मथे शुभ गौरी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी. नारद तुंबर गायन करीती नारद तुंबर गायन करीती ब्रह्मा ताल धरी गायनी ब्रह्मा ताल धरी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी. आनंदात्मज भणगज वदन आनंदात्मज भणगज वदन भव भय दुःख हरी गजानन भव भय दुःख हरी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी. तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य
ठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय ठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. म्हणून आतापर्यंतच्या कीर्तनामध्ये आपण एकच गोष्ट बघितली की जीवनाचा भाग एक सुख आणि एक दुःख असा बघितला. आता कुठेही गेले तरी माणसाला पाहिजे ते शाश्वत सुख मिळत नाही. त्याचा अर्थ असा, सुख आश्रित सुख मिळत नाही, बरं का. थोडक्यात जर आपण बघितलं तर सुखाची तरी व्याख्या काय? किंबहुना सोय आणि जीव आत्मयाची लाहे आणि तेथ जे होय तया नाम सुख. महाराज 13व्या अध्यायामध्ये सुखाचं दर्शन घडताना म्हणाले, आता यावरी जे सुख ते एवं विदजे देख जेणे एकेची अशेखे विसरे जीव. सुख कशाला म्हणावं? एकेची अशेखे. आपल्याला जीवपणाची जी प्रतीती आहे तिथेच दुःख आहे, बरं का. तसं जर बघितलं तर जीव नाहीच आहे. जीव स्वय चित्स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे. पण जेव्हा आत्मस्वरूप जीव असताना कल्पना करतो तो, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, बरं का. ही कल्पना माणसाला दुःखी करते. बघा कसं म्हणतात महाराज, आता यावरी जे सुख ते एवं विदजे जेणे एकेची आशरे विसरे जीव. अशेखे विसरे जीव, जेणे एकेची अशेखे विसरे जीव, बरं का. आपण आपल्याला विसरणे ह्याच्यात सुख आहे. आपल्याला आपली सतत जाणीव होणं हे दुःख आहे. जाणीव असल्या कारणाने आपल्या अहंकाराला कोणी धक्का लावू नये म्हणून सतत जपत असतो, इथेच दुःख आहे. आणि धक्का लागला की दुःख झालं, नाही का. रस्त्याने चालताना सुद्धा एखादा माणूस आपल्या अंगावरून पुढे गेला तर आपल्याला बरं वाटत नाही. आपल्याला असं वाटतं कमीपणा झाल्यासारखा वाटतो, नाही का. गंमत बघा, याचा अर्थ लक्षात आला का? महाराज म्हणाले, मने वाचे काये जे आपुली आणवाये ते देहस्मृतीची त्राय मोडी देती. जयाचे झालेपणे पांगळा होई जे प्राणे सात्विका दुणे वरीही लाभू. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तेथ जे होय तया नाम सुख. तेथ जे होय का. मग आता माणूस जी कल्पना करतो, इच्छा करतो, कांक्षा करतो, त्याच्यातून दुःख निर्माण होतं. तुकाराम महाराज म्हणाले, कल्पनेची सासू तिचा बहुतची जाचू, नाही का. माणसाला दुःख काय देते? त्याची कल्पना. मग त्या कल्पनेतून बाहेर पडून निर्विकल्प अवस्था जेव्हा प्राप्त होते ती संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, अरे बाबा तुला सुख पाहिजे ना? नाही, आत्मसत्तान सुख परिच्छिन्न नाही. किंबहुना सोये जीव आत्मयाची आहे. आत्मतत्वाची जाणीव हेच खरं सुखाचं ठिकाण आहे. मग त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर माणसाला काही पाहिजे का काही नको याच्या पलीकडे गेलेला असतो, नाही का. जिथपर्यंत काहीतरी पाहिजे हे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मनुष्य कधी सुख होत नाही. म्हणून आत्मसुखाच्या ठिकाणी महाराज जे म्हणाले, आता दुःखाची सुद्धा सुंदर व्याख्या केली. ते मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुख दुःखा. मनोरथ बांधतो, इतके मनोरथ वाढवतो, इतके मनोरथ वाढवतो. मग जितके मनोरथ वाढविल तिक सुख आणि दुःख हातात हात घालून आले, दोन्ही बरोबर आले. मग आता हे जर सुख पाहिजे असेल, अजून एक ओवी फार सुंदर आहे. ते सुख गा किरटी तुझं दावी जेल दिठी जई आत्मयाची भेटी जीवासी होय. हे अर्जुना, तुला सुख दाखवतो, आत्म्याची भेट जीवाला होईल तेव्हा आता त्या आत्म्याची भेट घालून कोण देणार? नाही का. ईश्वरी सत्ता माझ्या जवळ आहे पण मला भेटत नाही. कुणामुळे भेटणार? महाराज म्हणतात, मोठं कौतुकाने सांगतात या अभंगामध्ये, सुख एक हेची ठाई आणि बहुपायी संतांच्या. मग आता संतांच्या जवळ जावं, संत कुणाला म्हणावं, नाही का. हा महत्वाचा भाग आला. आता हातातून काही काढतात ते संत, गंडा दोरा देतात ते संत, नाही का. तुमचं काम केव्हा होईल हे सांगतात ते संत, नोकरी केव्हा लागेल हे सांगतात ते संत, नाही का. 3 वर्ष झाली
लग्न होऊन अजून मूल होत नाही, केव्हा होईल हे सांगतात ते संत. नाही, संत तरी कुणाला म्हणावं? संताची व्याख्या भागवतकारांनी फार सुंदर केली. माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले असे भजनयुक्त, त्यासीच बोली जे मदभक्त संत सज्जन तो जाणावा. किती सुंदर ओवी आहे भागवतातली. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ज्याचं चित्त एकाग्र झालं, माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले असे भजनयुक्त, त्यासीच बोली जे मदभक्त आणि संत सज्जन तो जाणावा. मग म्हणून महाराज म्हणाले, संतांच्या जवळ गेल्यानंतर खरं सुख आहे. म्हणून सुख या संत समागमे, आ सुख या संत समागमे, आ नित्य दुणावे तुझी या नामे, नित्य दुणावे तुझी या नामे, आदहन होती सकळ कर्मे, आदहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे, सर्व काळ प्रेमे डुलत सो, म्हणून नाही काही चिंता, आ म्हणून नाही काही चिंता. सुखया संत समागमे, नित्य दुणावे तुझिया नामे. संतांच्या जवळ दोन गोष्टी असतात, म्हणून जीव सुखी होतो. अहो, जीव सुखी होतो नाही, देवही सुखी होतो. संतांचे संगती सुख वाटे जीवा आणि संतांचे संगती सुख वाटे देवा, अशी दोन प्रमाण आहेत, नाही का? संतांचं अंतःकरण मोठं पवित्र. संतांचे जे जवळ आहे ते जगात नाही. आपल्याजवळ जगातल्या सगळ्या वस्तू आहेत, फक्त सुख नाही. मला एक सहज गोष्ट आठवली. काशीमध्ये एक महान भगवत भक्त राहत होते, फार महान भगवत भक्त. त्यांच्याजवळ तसं काही नव्हतं, पण सर्व काही होतं, नाही का? तसं काहीच नव्हतं, पण सर्व काही होतं. त्या महात्म्याचं नाव कबीर. फार मोठे भगवत भक्त होते. देव त्यांच्या घरामध्ये शेले विणत होता. किती थोर भाग्य कबीरांचं. कबीरांचं भाग्य असं थोर होतं की त्यांच्या परमार्थाला त्यांची पत्नी सुद्धा अनुकूल होती. परमार्थ करत असताना, संसार करत असताना जर जोडी बरोबर असेल तरच जमतं. विसंगती असेल तर संसारी होत नाही, तर परमार्थ सोडून द्या. उठा, अवघड आहे. कबीराच्या घरी देव नुसते शेले विणण्याकरता राहत नव्हता. देवाला जे सुख पाहिजे होतं ते कबीराच्या घरी मिळत होतं. कबीर भगवत भक्त होते. देवापेक्षा सुद्धा संतांची सेवा फार करत होते. त्यांना माहिती होतं की संतांना तृप्त करण्यामध्ये, संतांची मनोभावे सेवा करण्यानेच जे आपल्याला अंतिम सुख पाहिजे ते मिळेल. सुख या संत समागमे. आणि कबीरांच्याकडे रोज कोणतरी महात्मे संत येत असत. त्यांचा आदर सत्कार करावा, त्यांना जीव घालावं, आवडीने प्रेमाने कौतुक करावं त्यांचं. एक दिवस पुष्कळ भगवत भक्त त्यांच्याकडे आले. आल्याबरोबर संध्याकाळची वेळ होती. जेवण करावं, पक्वान्न करावं. अहो, माणसाला जीव घालण्याची सुद्धा क्षमता पाहिजे बरं का. क्षमता म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन, वृत्ती पाहिजे. माणसाचं दुसऱ्याची खायची इच्छा असते, पण दुसऱ्याला जीव घालायची इच्छा नसते. आम्ही नेहमी कौतुकाने सांगतो, जेवण ही प्रकृती आहे, दुसऱ्याला जीव घालणं ही संस्कृती आहे. आणि स्वतः जेवणं नुसतं किंवा दुसऱ्याचं हिसकून घेणं ही विकृती आहे, बरं का. आपण दुसऱ्याचं हिसकून घेण्याकडेच इच्छा आपली जास्ती आहे. स्वतः जेवला तर काही बिघडत नाही, हा प्रकृती धर्म आहे, जेवावंच लागतं, नाही का. पण दुसऱ्याचं हिसकून घेणं ही विकृती आहे. आणि दुसऱ्याला प्रेमाने जीव घालणं ही आपली भारतीय संस्कृती आहे, हा धर्म आहे. आवडीने प्रेमाने जीव घालणं हा महत्त्वाचा भाग आहे. काय ओरबडून खाता येईल, पण घालणं महत्त्वाचं आहे.
मग पैशाच्या बाबतीत असू दे, अन्नाच्या बाबतीत असू दे, वस्त्राच्या बाबतीत असू दे, कोणत्याही बाबतीत असू दे, म्हणून दान श्रेष्ठ मानलं. कबीराकडे ज्ञानदान करण्याची क्षमता होती, अन्नदान करण्याची होती, पण असा प्रसंग आला की साधू संत आले पण घरात काही नाही. घरात गेले, सगळ्या संतांना म्हणाले बसा, आमच्याकडे जेवून जायचं तुम्ही. कबीर आपल्या पत्नीला म्हणाले असं कर, वाणी आपल्या ओळखीचा आहे, जा त्याच्याकडे, त्याला सांग की मला उदार द्या. आपण देऊ काय, आपल्याला काही तसं काही कमी नाही. खरंच आहे, तसं संताला काही कमीच नसतं. अहो कमी काहीच नसतं, कमी वाटतं हेच कमी आहे, नाही का. 50 कोटीची इस्टेट असून सुद्धा कमी वाटणं हे कमी आहे. कमी काही नाही, कमी वाटतं हे कमी आहे. आणि एखाद्या तृप्त माणसाला काही नसून सुद्धा तो आनंदात असतो. म्हणून किती आहे त्यापेक्षा कसं वाटतंय हा महत्वाचा भाग आहे. कबीर श्रीमंत होते आणि थोडीशी आर्थिक अडचण निर्माण झाली. गेली ती कबीर पत्नी गेली आणि वाण्याच्या दुकानात उभी राहिली. म्हणे वाणी दादा जरा आम्हाला धान्य द्या. अरे वाणी बाई पैसे आण. अहो म्हणे तीच तर अडचण आहे, पैसे नाहीत, धान्य पाहिजे. अहो बाई म्हणे काय उधार बिधार देता येतं काय, सगळ्याला उधार दिलं तर आमचा धंदा कसा चालायचा. फार ऐकण्यासारखी भक्तिभावाने भरलेली कथा आहे ही. कबीर पत्नी म्हणाली, दिसायला सुंदर होती कबीरांची पत्नी. त्या वाण्याने बघितल्यानंतर असं वाटलं काय रूप आहे हिचं. ती म्हणाली माझ्याकडे काही नाही द्यायला तुम्हाला, आल्यावर देऊ. काही नाही कसं म्हणतेस म्हणे, जे आहे ते दे ना. बघा किती दुष्ट नजर होती बरं का. माणसाची वृत्ती एकदा भरकटली की नाही त्याला भान राहत नाही तो काय करतो. एका साधू संताच्या पत्नीमधील अपेक्षा धरली मनामध्ये, कोणाच्याच धरू नाही, साधू संताची काय आणि कोणाची काय. पण जेव्हा माणसाच्या मनामध्ये विकृती निर्माण होते तेव्हा आपण काय करतो काय नाही याचं त्याला भान सुचत नाही. म्हणून सध्याच्या काळामध्ये व्यभिचाराला सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त झाली. तो सध्या एक संस्कृतीचा भाग झाला. असो काय, माणसाला कोणाला काही कशाचं वाटत नाही. एकेकाळी जे पाप होतं ते आज पुण्य झालं. एकेकाळी ज्याला आम्ही विकृती म्हणत होतो ती आज समाजाची संस्कृती झाली. चालत आलेला आहे. तो वाणी बघतोय, आहे ते दे ना, देत असशील तर देतो म्हणे. काय सध्याच्या काळमानांना धरूनच आहे नाही का. एखाद्या माणसाला काम करून घ्यायचं असेल तर असंच काहीतरी घडत असतं. इतकी विकृती आहे सध्या समाजामध्ये. असो, कबीर पत्नी हात हलवत घरी गेली. कबीरांनी विचारलं, अगं काही आणलं नाहीस तू. मान खाली घातली, डोळ्याला धार लागली, वाईट वाटलं तिला. म्हणे कसं सांगू तुम्हाला, द्यायला तयार नाही. अगं काहीतरी खटपट करायची. आता कसं चोरून ठेव म्हणे. तो मला म्हणाला तुझ्याकडे आहे ते दे, आहे ते दे. महात्मा कबीर, अगं म्हणे भाई बरं झालं तेवढं तरी आपल्याला देवाने दिलंय, जा, पतीची आज्ञा आहे तुला, त्याला तृप्त कर आणि संताला जेव घालू. याच्या इतका देहाचा सदुपयोग कोण सांगेन. माणसांना कथा ऐकताना अवघड वाटेल, पण त्यामागचा करता कबीर बघा म्हणजे या कथेचं रहस्य कळेल. जा म्हणे, घाबरू नकोस, पतीची आज्ञा आहे, जा. देह जर संताच्या कामी लागत असेल लागू दे म्हणे, काही बिघडत नाही. गेली, वाण्याला सांगितलं म्हणे माझ्या मालकाने अनुकूलता दर्शवलेली आहे, काही हरकत नाही, द्या. भरभरून धान्य दिलं, त्याला काय झालं बरं का. हाच माणसातलं जनावर, हाच माणसातला पशु. मी नेहमी सांगत असतो की माणूस असा सेंटरला आहे. जनावर जनावर राहतं, जनावरात काही पालट होत नाही. अगदी सिंह जरी असेल तर सिंह राहील, वाघ असेल तर वाघ राहील, पालट होणार नाही. माणूस खाली सरला तर जनावर होतो आणि वर सरला तर देव होतो. म्हणून आपण असा सेंटरमध्ये आहोत. तेव्हा आपण ठरवायचं खाली सरकायचं का वर जायचं. खाली सरकलं तर जनावर आणि वर सरकला तर देव होतो. आणि जेव्हा त्या वाण्याने भरपूरून दिलं, कबीरांना आनंद वाटला.
साधू संताला उत्तम जेव घातलं, पक्वान्नाचं जेवण घातलं. आणि कबीरजी पत्नीला म्हणाले, चल, त्या वाण्याचे उपकार माझ्यावर खूप आहेत, खूप उपकार केले त्या वाण्याने. बरं झालं आज आपल्याजवळ एवढा तरी देह तरी होता द्यायला. चल म्हणे, मी तुला नेऊन सोडतो. वाण्याने लवकर दुकान बंद केलं आणि वाट बघू लागला, ते केव्हा येते आणि तिचा भोग केव्हा घेतो. पाऊस पडत होता. कबीर आणि पत्नीला खांद्यावर घेतली. काय संतांचं प्रेम, काय संतांची आवड आणि केवढी निष्ठा. त्या निष्ठेची पुढची कथा ऐकलं म्हणजे कळेल काय घडतं ते. खांद्यावर बसवली आणि वाण्याच्या दारात नेऊन सोडली आणि सांगितलं, वाण्याची इच्छा पूर्ण कर. आज त्याच्यामुळे आपली लाज राखली गेली. अतिथी देवो भव. आणि सामान्य अतिथी नाहीत, तर साधू संत आपल्या घरामध्ये आले, त्यांना तृप्त करणं आपलं काम होतं. दार ठोठवल्यावर वाणी वाट बघत होता. दाराला कडी घातली आणि हात धरणार तितक्यात दारावर थाप पडली. ए वाणी दादा, एवढ्या रात्रीचा काय करतोयस? आवाज कुणाचा येतोय? कुणाचा आवाज येतो? दार थाप टाकली. वाणी घाबरला. काय भानगडी ते कोणाला माहिती. दार उघडून बघितलं तर कोतवाल. काय रे म्हणे, काय चाललंय? तेव्हा का ठेवलास? नाही म्हणे, या बाई सामान मागायला आल्या होत्या. दिलंस का? नाही म्हणे, तेच काढून देतोय. बघा कशी घटना घडली. सामान काढून देतोय. आटप लवकर दे म्हणे, काय पाहिजे ते. आणि ती म्हणाली, नाही हो, तसं नाही, बोलू नका तुम्ही. वाणी म्हणला, नाही नाही, मला काही नको आहे. कोतवाल बघितल्यावर करतो काय. आणि सामानाची पिशवी, थोडंसं काय लागेल ते घेतलं. चला म्हणे, मी पोच करतो. आणि तो कोतवाल निघाला पुढे. आमच्या कबीर पत्नी मातोश्री निघाल्यात. दारावर थाप टाकली. 5-10 मिनिटातच आली. थाप टाकली. उघडा, दार आले. दार उघडा, दार, मी आले. दार उघडा लवकर. कबीरजी आतमध्ये म्हणाले, माझी पत्नी एवढी लवकर येणार नाही आहे. माझी आज्ञा डावलली की काय तिने? तू वाण्याला तृप्त केलं नाहीस का? तितक्यात त्या कोतवालाने दरवाजावर थाप टाकली. अरे कबीरा, अरे कबीरा, दार उघड. अरे कबीरा, दार उघड. आवाज ओळखीचा वाटला. अंतरात्म्याचा आवाज वाटला. हा आवाज काही सामान्य नव्हता. त्या आवाजामध्ये विशेष काहीतरी होतं, कौतुक होतं. आवाज ऐकला, दार ठोठवलं. दार उघडून बघतात तर पत्नी समोर. तिने मागे वळून बघितलं नाही. अगं म्हणे, तू आलीस कशी? हे बघा इथे आहे. आणि मागे वळून बघितलं तर तो कोतवाल नव्हता, तो प्रत्यक्ष रामचंद्र प्रभू होते. कडकडून मिठी मारली. अरे कबीरा, काय तुझी भक्ती, तुझा भाव किती श्रेष्ठ. अरे तू काय केलंस हे? म्हणे, महाराज, अहो संतांच्या मुळे आज माझ्या घरी संत आले, ते जेवले, म्हणून प्रभुराया तूही माझ्या दारात आलास. विचार करण्यासारखा भाग आहे महाराज, मोठा कौतुकाचा. ही कथा कीर्तनात सांगायला बरी आहे, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये घडलं तर किती अवघड आहे. पण या अलौकिक संतांच्या कथा ऐकाव्यात, कानावर जाव्यात. त्यांच्याकडे 1000 पट भाव असेल, त्या 1000 पटातला 1 अंश जरी आपल्या जीवनामध्ये उतरला तर माझं म्हणणं फार मोठं कौतुकाचं आहे. म्हणून सुख एक हेची ठाई आणि बहुपाई संताच्या. महाराज म्हणाले, अहो म्हणवो नि केला वास. आम्ही का संतांच्या जवळ आलो? नाही नाश तये ठाई. न करवे हाला चाली, न करवे हाला चाली आणि निवारली चिंताही. म्हणवोनी केला वास. वास त्याच्याकरता केला. आता आमची खात्री झाली की न करवे हाला चाली, निवारली. आता आमच्या जीवनामध्ये चिंता राहिलीच नाही, नाही का. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. हे जसं घडलं. प्रवेश भीतरी केला देवे,
गोकुळामध्ये देवानी प्रवेश केल्यावर चिंता संपली, तसं संतांच्या बोधरूपी परमात्म्याने आमच्या अंतःकरणामध्ये प्रवेश केल्यानंतर चिंता संपली. न करवे हाला चाली निवारली चिंताही, तुका म्हणे निवेतनू आणि रजकणू लागता. तुका म्हणे निवेतनू, तुका म्हणे निवेतनू, रजकणू लागता. रजकणू लागता म्हणवोनी केला वास, म्हणवोनी केला वास. नाही नाश, नाही नाश, नाही नाश दय ठाई म्हणवोनी केला वास, म्हणवोनी केला वास. म्हणून प्रत्यक्ष देव म्हणजे संत. मी निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण चालू चालते बोलते ब्रह्म जाण, तया सिरी घालिया शरण जन्म मरण बाधेना. म्हणून महाराज म्हणाले सुख एक हेची ठाई आणि बहुपायी संतांच्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम 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 तुकाराम. कुंडली गौरे हंस श्री ज्ञानदेव तुकाराम.